नमस्कार. आपण पाहत आहात आरपीएन मुंबईच्या मालाड पूर्व वार्ड क्रमांक 38 मध्ये आपण आहोत. ह्या विभागामध्ये आरपीआयचे नेता वंदना संजय बोराडे यांना उमेदवारी अर्ज स्वीकारलेला आहे. आरपीआयच्या वतीने हे उमेदवार आहेत. आज आम्ही यांच्या भेटीसाठी आलोय. आपल्यासोबत वहिनी आहेत आणि ह्या माध्यमाने आनंदाचं वातावरण आहे की समाजाला नाही, लोकांना नाही, प्रत्येक व्यक्तीला कुठे ना कुठेतरी हक्क मिळालाय आणि त्या हक्काच्या आनंदाचा चेहरा आनंदामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर जो दिसतोय ते स्मित हास्य त्यांच्याकडून जाणून घेऊ. कसं वाटतं त्यांना? वहिनी काय बोलाल? आज तुम्ही उमेदवार आहात, काय बोलाल? खूप आनंद झालाय. हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच. तसे हे आपले रामदास आठवले साहेब, सीमाताई, आमचे जे कार्यकर्ते आहेत उषाताई, आब्याताई यांनी सगळ्यांनी आमच्यावर भरोसा ठेवून आम्हाला आरपीआयचा तिकीट दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आमच्या समाजासाठी आम्ही काय करू अशी इच्छा पण व्यक्त करते. ताई, जर बघायला गेलं तर आता तुम्हाला 3-3 लोकांबरोबर लढायचं आहे. म्हणजे सुरुवातीला लढाई एकट्याची होती, मग दोघट्याची झाली, आता तुम्ही 3-3 लोकांसमोर उभे राहणार. कसं कराल पुढचा प्रवास? कसं बघाल? सगळं जनतेच्या हातात आहे. आपलं काम, आपलं व्यक्तिमत्व, आपल्या समाजाविषयीचे प्रेम, जे शोषित पीडित दलित लोक आहेत त्यांच्यासाठी आपण जे कार्य करतो ते सगळं वोटिंग मध्ये दिसणार आहे. महत्वाचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही येणाऱ्या काळामध्ये लोकांसमोर जाणार आहेत? कारण खूप दिवस कमी आहेत. आज साधारण 2 तारीख आहे आणि 15 तारखेला इलेक्शन आहे. ह्या 10 दिवसामध्ये लोकांच्या मनामध्ये कशा प्रकारचं राजकारण? मुद्दे हेच: पाणी, रस्ते, गटार, लाईट, हॉस्पिटल, आरोग्य शिबिर वगैरे, महिला बचत गटाचे प्रश्न काय असतील, सामाजिक अडीअडचणी, हे सगळे मुद्दे घेणार. ह्याच्या आधी तुम्ही महिला बचत गटाच्या माध्यमाने खूप मोठा कार्यक्रम करताय आणि महिला बचत गटाच्या माध्यमाने तुम्ही अनेक सारे वस्तू वाटल्या, त्याच्याबद्दल जरा सांगा. मी 2004 पासून महिला बचत गट बनवला होता. आता माझ्या महिला बचत गटाला पूर्ण 20 वर्ष कंप्लीट होऊन 21 चालू आहे. माझ्याकडे पहिले 5 बचत गट होते, आता एकूण माझ्याकडे 30 बचत गट झाले. 30 बचत गटामध्ये माझं पी उत्तरचं फाउंडेशन 2 तयार झाले. त्याच्यामध्ये आम्ही विधवांना शिलाई मशीन, घरघंटी, मसाला कुटायचं करणं हे देतो. अपंग लोकांसाठी स्कूटी येतात त्याचे फॉर्म भरतो. शिकलेल्या मुलांसाठी लॅपटॉपचा असतात ते फॉर्म भरतो. विधवांसाठी पेन्सिल असते, आरोग्य शिबिर असतं, ज्येष्ठ नागरिकसाठी आरोग्याची गाडी, दवा फ्रीमध्ये देतो आम्ही. तुम्ही एक उज्ज्वल भविष्य आहात वार्ड क्रमांक 38 मधलं. तुमच्या सोबत तुमच्या खांद्याला खांदा लावणारे लोकांचे आवडते मामा, ज्यांच्या नावामध्ये संजय बोराडे आहे, पण त्यांच्या सोबतचा तुमचा प्रवास आणि राजकारणामध्ये त्यांचा आताचा प्रवास कसा वाटतो? त्यांचा प्रवास तर खरंच म्हणजे पहिल्यापासूनचा खूप कष्टाचा आहे, तळमळीचा आहे. समाजासाठी ते समाजासाठी खूप प्रेम आहेत आणि समाजही त्यांच्यावर खूप प्रेम करतो. आता हे आपण बहिणींशी पूर्ण त्यांच्या विजन संदर्भात बोललं. आपल्यासोबत मामा देखील आहेत. मामांना आता ही उमेदवारी अर्ज त्यांनी स्वीकार केला आहे. रामदास आठवले साहेबांनी त्यांच्यावर आशीर्वाद ठेवलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते आपल्या विभागामध्ये कशा प्रकारे बहिणींसाठी धावपळ करतील आणि समाजाला एक नवीन दिशा आणि दशा दाखवण्याचं काम करतील. मामा काय बोला? माझ्या 29 वर्षाच्या कार्याचं फळ म्हणजे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी मला आज रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी म्हणून जो एबी फॉर्म दिलेला आहे आणि त्या भरोशावर मी आज मुंबई महानगरपालिका 2025 निवडणुकीत माझ्या पत्नीला सौ वंदना संजय बोराडे यांना या ठिकाणी महिला खुल्या वर्गातून उभं केले आहे. आणि माझ्या 29 वर्षाच्या कारकिर्दीत मी जे लोकांसाठी रात्रंदिवस कष्ट केले, त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला आणि या विभागाचा विकास घडवून आणण्याची हमेशाची माझी धडपड ही लोकांनी जवळून पाहिलेली आहे. त्यामुळे मला हा 100% विश्वास आहे की लोक या वेळेला मला भरभरून मत देतील आणि नक्कीच रिपब्लिकन पक्षाचं सीट जिंकून येईल. मामा, आधी तर टक्कर एक सिंगल होती,
तुमची महायुती सोबत होती आणि तुम्ही आता प्रत्यक्ष एक वेगळं लढताय, तर तुमची लढाई नक्की कोणासोबत होणार आहे, कशा प्रकारे बघताय तुम्ही? आमची लढाई अविकासासोबत आहे. आम्ही विकास घेऊन जाणार आहोत आणि आमची लढाई अविकासासोबत आहे. या वार्डाचा विकास करणं हे आमचं ध्येय आहे आणि लढाई ही कुणासोबतही नाही. जनता जनार्दन या सर्वांना माहिती आहे की आपल्यासाठी रात्रंदिवस जागणारा, पळणारा आणि अर्ध्या रात्री फोन केला 10 मिनिटात धावून येणारा माणूस कोण आहे आणि कुणाला आपण सपोर्ट करायचा आहे आणि कुणाला पुन्हा नगरसेवक निवडायचे लोक चांगले जाणतात. त्यामुळे लढाई कुणासोबतही नाही, आपण फ्री आहोत. वॉर्ड क्रमांक 38च्या जनतेला कशा प्रकारे आवाहन कराल की येणाऱ्या दिवसामध्ये 15 तारखेला सौ वंदना संजय बोराडे यांना बहुमताने विजय करण्यासाठी कसं आवाहन कराल? मी आपल्यासाठी रात्रंदिवस जे कष्ट उपसलं आणि त्या कष्टाचं फळ अगर तुम्हाला मला द्यायचं असेल, माझ्या बाबत तुमच्या मनात प्रेम आणि भावना असतील, तर त्या सर्व मताच्या रूपाने वंदना संजय बोराडे यांना देऊन त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं ही अपेक्षा करतो. तर आपण पाहिलं कशा प्रकारे बोराडे परिवार आपल्यासोबत आहे. ज्या विभागामध्ये नाही तर पूर्ण दिंडोशी विधानसभा नाही तर पूर्ण मुंबईमध्ये त्यांचं काम, त्यांची चर्चा, त्यांचं तेज या पूर्ण मुंबईने बघितलंय. आरपीआयचे कार्यकर्ता सर्वप्रथम असणारे हे संजय बोराडे परिवार, त्यांच्या वतीने आज त्यांना पार्टीने एक संधी आणि दिशा नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या प्रयत्नाला किती लोक त्यांना साथ देतील हे येणाऱ्या 16 तारखेला आपल्याला मिळेल. तात्पुरतं इथेच थांबतो. कॅमेरामॅन अनिल कटरे सोबत मी राजेश पांडे, मुंबई.